तर लँड लाईफ डिस्कवरीमध्ये सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आज आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा हा एक कंद गवती हमन। तर आपल्याला आज गवती हमन बघायचं आहे। पाऊस पडलेला आहे, थोडा थोडा पाऊस झाला आहे आणि आता ते कंद उगवायला लागलेले आहेत। त्याचा उपयोग काय करायचा तर ते आपण बघूया कुठे आहे। ह्या ठिकाणी शोधूया आणि तुम्हाला खोदून दाखवून त्याचा काय उपयोग आहे आणि कसा खायचा, का खायचा ते मी तुम्हाला सांगतो। चला बघू। तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी हा आहे तो गवती हमन। त्याचा वेल आता ह्या ठिकाणी फुटलेला आहे आणि ह्या ठिकाणी याला मी आता खोदतो। तो काय खूप खोल नसतोच, तर आपल्याला याला काय वरच्यावर असतो तो। इथे तो कंद आहे, असा छोटासा कंद असेल। त्याला कसा किती मोठा आहे बघूया आपण। खूप काय खोल नसतो तो। त्या काडीने आपण त्याला काढूया। बघा ह्या ठिकाणी तो दिसायला लागलेला आहे। आता हा हमनकंद ह्या टायमाला पाऊस पडता पडता उगवतो। परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर दिवाळीमध्ये किंवा आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्याला खरपुडी कंद पाहायला मिळेल। तो आपण त्या ठिकाणी पाहायला गेल्यावर तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी बनवून दाखवेल। तर हा आहे हमनकंद। याला आम्ही लहानपणी खूप खायचो। हा थोडासा कडू गोड लागतो। याच्यामध्ये पाण्याचा अंश जवळजवळ 90% याच्यात पाणी असते आणि हा सोलून धुवून वगैरे खायचा असतो, बटाट्यासारखा खायचा असतो। तर खाल्ल्यानंतर मस्तपैकी पोटामध्ये गडगड असा आवाज येऊन आपलं पोट व्यवस्थित साफ होते, आतड्याची घाण बाहेर निघते। असा हा म्हणजे हमनकंद लहानपणी आम्ही खूप खायला जायचा। गुराशेळ्यांकडे गेल्यानंतर खूप खायचो आणि शाळेत गेल्यानंतर बाहेर शाळा सुटली की सायंकाळी आम्ही जोरात पळायचो आणि हा कंद खायचो आणि खूप मजा यायची लहानपणी। तर एक लहानपणाची आठवण म्हणून तुम्हाला हा गवती हमन मी आता खोदून दाखवला आहे आणि खाल्ल्यावर काय होते हे पण सांगितलेलं आहे। तसेच याच्यामध्ये अनेक पोषण मूल्य पण आहेत। पोटॅशियम आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, तसेच जीवनसत्व पण आहेत आणि आयरन म्हणजे लोह पण आहे। तर हे खाल्ल्यानंतर भूक पण चांगली लागते आणि आपलं पोट पण साफ राहते आणि पचनव्यवस्था सुधारते। आणि आम्ही जनावरांकडे गेल्यानंतर आम्हाला भूक लागली तर आम्ही हे कंद खायचो आणि याच्यावर पोट भरायचो। जर घरी भाकर नसली तर हे कंद आम्ही गुजराण करायचो त्या टायमाला। तर खूप बरं वाटायचं। अशा प्रकारचे कंदमुळे, रानटी फळे, जांभळं वगैरे, जांभळं जुंभळं खाऊन आम्ही पावसाळ्या दिवसाचं पोट भरायचो आणि उन्हाळ्यामध्ये करोंदा वगैरे, आशिंद, उंबरं वगैरे खाऊन असं पोट भरायचो। तर खूप असं सुंदर असं या जंगलातील दृश्य पाहायला मिळायचं। अशा प्रकारचे कंदमुळे पाहायला मिळायची, अशा प्रकारे जंगलं पाहायला मिळायची। टणटण्या, पेठवण्या वगैरे आम्ही खायचो आणि त्या जंगलामधून मस्त मजा घ्यायचो। जंगल म्हणजे आमचं एक घरच म्हणायचं। ह्या घराची आम्ही खूप शोभा घ्यायचो आणि खूप मजा घ्यायचो, लपायचो, लपालपी खेळायचो, खूप खूप मजा यायची। तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लँड लाईफ डिस्कवरीला। इथून पुढे नवनवीन चांगले व्हिडिओ मिळणार आहेत, प्राणी पक्ष्यांची माहिती। तर चला, धन्यवाद।